आई शपथ 2 सेकंदाला चुकलं, भावनी बॉटल उचलली आहे तर पर्स पण भाई, हे भाई पर्स नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आता वाजलेत किती वाजलेत? बरोबर 2:45। शाबाश, बरोबर 2:45 वाजलेत आणि आपण पावसाचं औचित्य साधून आज आपण बाहेर पडलोय वसईला जाण्यासाठी। वसईला म्हणजे कुठे जाणार हे बहुतेक लोकांना समजलंच असेल, कारण एक सुंदर असा स्पॉट आहे जो पावसाळ्यामध्ये जाण्यायोग्य आहे, तो म्हणजे तुंगारेश्वर। आणि भाऊ या अगोदर जाऊन आलाय मित्रांसोबत, पण मी अजून गेली नाहीये। इकडेच आहे वसई भाई, कुठे भाई गेले मी, यहाँ पे तो है। इसका कुछ फायदा नहीं दोस्तों, जीवित रह के आणि अजून माहित नाही मला मुंबईत राहून। और ये चोर को देखो, टी शर्ट आप लोगों ने मेरे ऊपर देखा, ये इसने आज ले लिया है, तो ये गरीब चोर है। प्रत्येक बहिणीचा जन्मसिद्ध हक्क आहे की भावाचं टी शर्ट घेऊन टाकायचं। बाय द वे अच्छा दिख रहा है। आणि चाललोय आपण तुंगारेश्वरला। मी कॉलेजमध्ये असताना गेलेलो आहे एकदा, ते पण पावसाळ्यातच। खूप मजा केली होती तेव्हा। अरे हा, खूप मजा केली होती तेव्हा। तर लेट्स गो, जाऊया। आणि 3 वाजता निघून काय उपयोग तर माहित नाही। ऍक्च्युली आज रेड अलर्ट दिलेला आहे, त्याच्यामुळे रेड अलर्ट की ऑरेंज अलर्ट, ऍक्च्युली आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। तर शाळा कॉलेजेस बंद असतील, शाळा तर बंद आहेत, कॉलेजचं माहित नाही। तर बघूया आता तिकडे जाऊन आपल्याला आतमध्ये घेतात की नाही, कारण वीकेंडला असतं तिकडे, पण वीकडेजला आय डोंट नो, माहीत नाही। आणि मी माझं झालं तर कॉलेज पण दाखवेन तुम्हाला। वर्तक कॉलेज नामचीन कॉलेज आहे, तर तुम्हाला माहितीच असेलच वर्तक कॉलेज। तर चला जाऊया। तसं वसई आपल्यापासून काही लांब नाही आहे, 2-3 स्टेशनवरच आहे। आता 2 मिनटं लागलेत, जाऊया। आणि आपल्या मीरा रोड वेस्टचा माहोल तर बघा भाई, कडक एकदम माहोल बघा भाई, माहोल। 2 दिवस झाले पाऊस तुफान पडतोय, त्याच्यामुळे सगळं परत ग्रीनरी झालंय। आता पाऊस म्हटलं की मित्रांनो आपल्याला राग येतो, कारण आपण बाहेर पडतो आपल्या कामानिमित्त, त्याच्यामुळे आपल्याला ते नको नकोसं वाटतं आणि पावसामुळे खूप त्रास होतो प्रवास करताना। बट अभी क्या कर सकते दोस्तों, देवाची मर्जी, त्याला वाटलं पाऊस कमी आहे अजून पाडूया। त्याला ट्रेन पण आलेली आपली भाई। आता कुठे पाऊस थांबलेला आहे, म्हणजे असं वाटत होतं की जाताना आपल्याला पाऊस मिळेल, पण आता अजिबात पाऊस नाही, थांबलाय जरा। आपण तिथे जाऊन मला ते वातावरण बघायचं, कारण बरेच वर्ष झाली कॉलेज सुटल्यानंतर ते वातावरण म्हणजे तिथे गेलोच नाही आम्ही, म्हणजे ते मी बघितलंच नाहीये। लास्ट माथेरानला गेलो तेव्हापासून कुठे असं पटकन तिकडे गेलोच नाही। म्हणजे पावसाळ्यात प्लॅन ठरवतो, पण एकतर माझा होतो ब्लडचा प्रॉब्लेम, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की होतच नाहीत प्लॅन्स, म्हणजे जेवढे केवढे ठरवतो ना तेवढे होतच नाहीत। पण देवाचे आभार मानतो की त्याने पावसाला परत पाठवलं। तर आता वातावरण बघण्यासारखं असेल तिकडचं, तर बघूया काय काय चेंज झालेत। मी जेव्हा होतो ना तेव्हा एकदम वाईट परिस्थिती होती, म्हणजे तिथून जाऊच नाही शकत, पुढे गाड्या नाही जाऊ शकत, अशी परिस्थिती होती तुंगारेश्वरला। बघूया काय काय चेंजेस झाले ते पण बघायला मिळतील। आता भाईंदर खाडीचा वेट आहे, त्याच्यामुळे मी या साईडला थांबलेलो आहे। मस्त खाडीचा नजारा पण आपल्याला पाहायला मिळेल, जिथे मीरा भाईंदरचे सगळे गणपती विसर्जन होतात। हो बाई, भाईंदर खाडी एक नंबर। आणि रोरो बघा, रोरोचा पण व्हिडिओ आपण बनवलेला जेव्हा नवीन चालू झाली होती, सो तो पण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन त्याची लिंक, तुम्ही इकडे येऊन त्याचा पण आनंद घेऊ शकता। बाई खाडी तर बघा पूर्ण ब्राऊन पाणी झालंय, कडक नजारा। ब्लॉग समोर आहे ती वसई जेट्टी। चला उतरलो आपण वसईला, आणि वसईला उतरून बरोबर वेस्टला हा जो रस्ता आहे, तुम्हाला वसईकर विरारकर माहिती असेल, वेस्टलाच जायचं आपल्याला। आणि वेस्टला बाहेर पडलो ना तसं समोर बस डेपो आहे। कालच आपल्याला कमेंट सुद्धा आली होती की वसईला नक्की आहे म्हणून, वसईला एकदा ये। आलोय भाऊ, आलोय ताई वसईला, ताई भाऊ जे कोण असतील ते आलोय वसईला, पण सॉरी मी सांगू नाही शकत त्यासाठी। बाकी हा डेपो आहे अख्खा, इथून सगळीकडे बसेस जातात। आपल्याला इथूनच बस पकडायची, इथून ना आपल्याला बाहेरून पकडायची। किती वेळ लागतो मग? इथून तरी आहे पाऊण तासापेक्षा थोडस आहे, ते एकदम तिकडे आहे ना, पुढे एकदम कोपऱ्याला आहे, लास्टला एकदम। हा भाई, तू खरंच पहिल्यांदा जाते तुंगारेश्वरला? मी पहिल्यांदा चालली आहे, मलाच माहित नाही। शपथ भाई, मी तर भटकत असतो, कारण मला सगळं बघायचं असतं, त्याच्यामुळे बाई ये बंदा नाही आहे यहाँ। आता बघाल ना पाऊस तर अक्षरशः इथे आता पाऊस पडून गेला असं वाटतंय, आणि तुम्ही वरती बघाल तर सूर्य देवता आलेले आहेत।
जस्ट म्हणजे अशी झाकून बघायची त्यांची इच्छा होते. येतील थोड्या वेळात बाहेर. ही एक बस आहे 112 नंबर, जी वसई किल्ल्याला जाते. कॉलेजमध्ये असताना वसई किल्ला तर मी किती वेळा बघितला. बघून बघून असं वाटतं नको आता एवढ्या वेळा बघितलाय. पण आता 5-6 वर्ष झाली कॉलेज झाल्यामुळे इथे येतच नाही मी जास्त. ते तर जाऊ दे, वसई किल्ला पण नाही मी बघितलाय. इसका मतलब नहीं है दोस्तों इस दुनिया में. हे वसई स्टेशनचं मार्केट आहे आणि तिथे समोर पुढे गेलो ना चालत की माझं कॉलेज आहे, वर्तक कॉलेज. कॉलेजमध्ये पण खूप मजा केली. म्हणजे भाई माझ्यासारखी मजा आणि माझ्यासारखी मस्ती कोणी केली नसेल. आज पण माझा कॉलेजचा ग्रुप भेटला ना की त्यांना माहिती आहे की जेव्हा मंदार येतो ना तेव्हा वातावरण टाईट विषय होऊन जातो, फुल ऑन एंटरटेनमेंट. तर त्यांना एवढं वाटू शकतं मग तुम्ही आता मला दररोज बघताय मी एंटरटेनमेंट करतो. एंटरटेनमेंटचा भाऊ बादशाह आहे तुमचा. कारण माझा मूळचा स्वभावच आहे की मी असं हसत खेळत असतो किती काय झालं तरी. पण असंच असतं मला. कॅमेऱ्याच्या मागे मंगेश, कॅमेऱ्याच्या समोर मंगेश. तेच कुठूनच जाते ना वसई तुंगारेश्वरला. विचारावं लागेल, हे काका आहेत ना समोर त्यांना विचार. तुंगारेश्वरला अबे इथूनच जाते, मला माहिती आहे इथून पकडलेली. इकडे पुढे बघ बॅनर आहे तिथे विचारूया. ऍक्च्युली वेस्ट वरूनच जायची मला माहिती आहे. बात तो सही आहे, मला जाऊन जमाना झाला पण बघूया ना. रिक्षावाल्यांना विचारूया, ते लोक करेक्ट सांगतात. इसलाच आहे पक्का. तू काय बोलला इकडे म्हणून. अरे यार आज जाणं होतंय की नाही. आता एवढा अख्खा डेपो क्रॉस करून पुन्हा त्या साईडला जावं लागेल. म्हणून भाऊ कधी पण विचारायचं, कळलं ना स्टेशनलाच. पता है करके आके जे नाही जाणे का. अरे मला अजून पण मेमरीज आहे भाई. चालतं माझं डोकं काय माझं हे नाही बंद नाही झालंय. तिथूनच जायची बस. ठीक आहे असणार, तुला माहिती आहे. तू बरोबर तुझ्या जागी आहे. पण आता त्याला झाली 5-6 वर्ष ना, सो चेंज होणार गोष्टी. चल ठीक आहे. माझं काय नाही, भाऊला जास्त उगाच चालायला लागतं. तिथून काय आणलं, तिथून पण आपण स्कायवॉक करून जाऊ शकलो असतो. पण ते आहे ना इलेक्ट्रिक आहे ना. हा भरपूर पाऊस पडून गेला असं वाटतंय. ऑब्व्हियसली कालपासून पाऊस खूप आहे त्याच्यामुळे सगळं बंदच आहे. बट आपण आलोय. रिस्क आहे तो इश्क आहे ना. इश्क है तो रिस्क है तो इश्क है. इश्क है तो रिस्क है क्या. जाने दो भाई, डायलॉग हमें नहीं आता. एवढा चढावं लागेल भाऊ. हा हे मात्र 100% बोललीस. चला इथे लिफ्ट तरी आहे. उतरायचा काय प्रॉब्लेम नाही भाऊ, चढायचा लय प्रॉब्लेम आहे भाई. खूप चालायला लागलंय, काय सांगू काय चालायला लागलंय काय नाही, पण खूप लागलंय. ऍक्च्युली माझ्या डोक्यातून निघून गेलं, एवढं आठवत नव्हतं. बट ठीक आहे, तुम्ही जर आलात तर ईस्टलाच उतरायचं आहे तुम्हाला, हे लक्षात ठेवा. स्पेशली तुंगारेश्वरला जाण्यासाठी. आणि वसई किल्ल्याला जायचं तर मग जिथे आपण गेलो तो सुरुवातीला वेस्टला तिथेच. बाय द वे बस लागलेली, आता माहित नाही कोणती आहे. अरे बस लागली आई शपथ. एक पण बस नव्हती. ही जर चुकली असती ना तर काम 25 होता. मग थांबा, मग काय अर्थच नव्हता जाऊन. मग इथूनच रिटर्न घरी. शेअरिंग ने 50 रुपये घेतात, पण तुम्ही त्याच्या नादात पडू नका. बस असते अवेलेबल ईस्ट वरून, पण 20 रुपयामध्ये तुम्ही तुंगारेश्वरला जाल. म्हणून 50 रुपये वाया नका घालू. बसची पण एवढी पण वाटतं का बघू की जास्त अरे बघू नका. हा ते तर झालंच. बट बाई अवेलेबल असू शकतात इथे 20-25 मिनिटांनी, तर काय हरकत आहे. सेकंदासाठी आपण बस सुटली नाही. आजचा विषय क्लोज झाला. चला आलं तुंगारेश्वर. तरी पाऊण तास लागला नाही, एवढं नाही लागलं. पण बाई लांबच आहे, काय पण बोला. हे समोर आहे तुंगारेश्वर. काही विचारते तिथे नक्की इथून कुठे, कारण आपण आलो. हा गेट आहे तुंगारेश्वर. मी कॉलेजवरून आलेलो तेव्हा मित्रांसोबत चालत आम्हाला जास्त काही वेळ लागला नव्हता. बट इथे रिक्षावाले म्हटले की 4 किलोमीटर वरती आहे. तर काय बोलले, काका बोलले की बापा सीताराम गेट बोला 10 रुपयात सोडून देते तुम्हाला 1 किलोमीटरवर. तिथून पुढे मग अजून जंगलात जायला रिक्षा पण आहे. अच्छा असं आहे का. रिक्षा एक पण नाहीये पुढे तोपर्यंत. पाऊस बघ काय भरलाय आणि ताईंना भिजायचं नाही आणि ताईंनी छत्री पण नाही आणली. शाबाश. ये रे माझ्या वाग्या. माझं काय नाही भाऊ, तुला भिजायचं नव्हतं ना. हा मग आणायची छत्री. कोपऱ्यात उभी राहील.
एवढ्या लांब कोपऱ्यात उभं राहायला नाही आलोय, समजलं ना. घर को भी वापस जाने का मेरा नहीं है, मैं तो भाई ऐसी भी भिगने वाला है. निश्चय करून आलोय की मी भिजणार म्हणून. तू भिगूनच जा. हा मेरा फिक्स आहे, तेरा तू देख ले. असं जर चाललो ना पायी हळूहळू चाला, उद्याला पण नाही पोहोचणार. जरा पटपट पेर हटा. सो फायनली आपण एंटर केलेला आहे, म्हणजे तुंगारेश्वरला जातो तो रस्ता. आता इथून निवांत आहे, बट आता वाजलेत 4 आणि आपल्याला लवकरच यावं लागेल खाली. 6 वाजता तरी इथे टच पाहिजे आपण. हा टोकापर्यंत नाही जायचंय, ऍक्च्युअली जाऊ शकलो असं, पण लेट झालाय आता. असो जो भी है एक्सपिरियन्स आपके सामने. आणि समोर बघताय तिकडे रिक्षा स्टँड आहे. आताच आम्ही आलो रिक्षानी. म्हणजे कसं आलो आम्ही, तर अर्धा जवळ चालतच आलो. फक्त 2 मिनिटाचा रस्ता रिक्षाने आलो. तर बाप्पा सीताराम म्हणून सांगायचं रिक्षावाल्यांना, तर 10,000 रुपयापर्यंत तुम्हाला या टोकापर्यंत पोहोचवतात. मग काय तुम्ही इथून चालत जाऊ शकता. असं म्हणजे तिथून तुम्ही बाप्पा सीताराम बोललात ना, तर तुम्हाला 10,000 रुपये सीट करून इथे पोहोचवतील. आणि इथून मग आता आपण जेवढं चालत आलोय की नाही पुढपर्यंत, ते जर इथे येऊन चाललो असतो ना, आताला आपण कधीच पोहोचलो असतो. काय बरोबर. हा हे तर अजून तिथे अजून हे अभि वो देखते. हा लोक जातात बाई. पाणी पाहिजे. पाणी असणार कारण काल परवापासून पाऊस पडतोय ना. परवापासून जेव्हा आपण रेसिपी बनवली ना, त्या रात्रीपासून पाऊस पडतोय. आणि व्ह्यू एक नंबर आहे. लवकर जर मला व्ह्यू कॅप्चर करायची, आईच्या गावासाठी गेली तरी चालेल. आपल्याला काळोखाच्या आधी परत यायचं. हा फक्त 1-1.5 तास आहे आपल्याकडे. बहुत आहे. जास्त पण वर नाही जायचंय. ते मंदिर आहे एक महादेवाचं, शंकराचं. तर इकडे लोक जास्त येतात केव्हा, या सीझन मध्ये येतात पावसाळ्याच्या. आता जसं पुढे चाललोय काय नाही, तसं झऱ्याचा वगैरे आवाज यायला लागलाय. ही समोर मोठे काहीतरी. हा भाई इथे दुर्घटना पण बहुत होतात. त्यामुळे ते तर ज्याच्या त्याच्यावर आहे. तुम्हाला कसं राहायचंय हे तुमच्यावर आहे. एवढ्या टोकावर जायची काय. तुम्हाला एवढी ते किडे करणार असाल तर मग नुकसान आहे भाई, मग 100%. पण तुम्ही जर स्वतःला भाई आम्हाला कलको देखणे का है, जायचंय घरी आपले वाट बघतात लोक, हे जर डोक्यात विचार ठेवला ना, तर तुम्ही निश्चितच सगळा प्रवास उत्तम करूनच घरी जाणार. भाई साहेब आपण आहे ना फायनली तुंगारेश्वरच्या टोकाला आहोत. म्हणजे आता इथून तुंगारेश्वर स्टार्ट आहे. बट जेव्हा मी आलो होतो ना 5-6 वर्षापूर्वी, तेव्हा हा ब्रिज नव्हता. हा ब्रिज आता तयार केला. आणि तेव्हा फक्त ना एवढीशी बारीक लाईन होती. आणि आता ह्या गाड्या कशा सुसाट जातात. इथून ट्रक पण जाईल बरोबर यार, 4 व्हीलर कार पण जाईल. पण सुरुवातीला जेव्हा हे नव्हतं तेव्हा खाली जे पाणी वाहत आहे ना, तिथून गाड्या न्यायची. बरोबर यार. आणि तेव्हा रिस्की होतं. मी जेव्हा आलो तेव्हा बाईक पण फसलेली आहे ना मित्रा. कॅमेरा चालू आहे. काय कुठे राहतो तू? इथंच राहतो का? गाव कुठलं तुझं? गाव कुठलं? असं इकडचाच आहे तू. क्या बात आहे. मग तू इकडे येतो फिरायला नेहमी? चल बाय. त्याला फुटेज पाहिजे होती, फुटेज दिली. तो कधीपासून बिचारा असं करून राहिला होता. म्हटलं की ये बाबा ये. तसं मी बोललो ना तुम्हाला की नवीन काहीतरी बघायला मिळेल किंवा नाही, तर हे एक नवीन आहे. सो आता फायनल ब्रिज इथे तयार केला इकडल्या गव्हर्नमेंटने. सो थँक्यू सो मच. आणि वसईकर तुम्ही एक नंबर. चल आता 2-3 दिवस झाले ना पाऊस पडायला लागला, त्याच्यामुळे सगळं जे चॉकलेटी पाणी त्याच्यामुळे ते सगळं वरतून येत आहे. भारी काम केलं ना. हा बघ ना, एक नंबर केलं. हे नव्हतं भाई. हा हे नव्हतं. तुला सांगू, याच्यातून 4 व्हीलर गाड्या वगैरे न्यायचे लोक. इथून नाही, इथून असा हे रिव्हर क्रॉस करून जायचे असे वरती. हा तो वरती जायला रस्ता आहे ना, तर असे रिव्हर क्रॉस करून जायचे. भाई एवढ्या खडकातून रिक्षा. बंद पडली रिक्षा काकांची. एवढ्या दगडातून बघा एवढ्या रिक्षा. आणि हा कुत्रा आपला साथीदार आहे. झाली चालू. टॅलेंटेड रिक्षावाला. काय भारी पाणी आहे व इथे. इथून येत आहे स्वच्छ पाणी आहे एकदम निखळ. बाय रायडर लोग आ गए सामने से, राजवटो. आणि समोर तिकीट काउंटर आहे. आता आपल्याला तिकीट काढायचे. इथे पण छान ब्रिज वगैरे बनवलाय मस्त. खाली पण आपण जाऊ शकतो तिथे, बट पाण्याचा थोडा फोर्स आहे. एवढा पण नाहीये. हे आपण नाही उतरलेलो. हा आपण नाही उतरलेलो गावी त्या ह्याच्या पर्यामध्ये. हा तसं हा एकदम. बट हे जे आहे ना भाई, हे पहिले नव्हतं. या 6 वर्षामध्ये खूप काही बदल झालेला आहे म्हणायला हरकत नाही. माकडं पण आहेत वरती. ती बघ ती बघ ती बघ. अरे बाप रे बाप.
शपथ, डेंजर भाई डेंजर. हा आवाज आहे, तुम्हाला आवाज येतच असेल काय, भारी आहे यार. तो तर एवढा आहे भाई, आणि हा आवाज तर आपण भाई तरच तो आवाज ऐकायला येतो. फ्लो आहे ना जास्त तिकडे आहे, तो तिकडे नाही जायचं. हे इकडे मध्ये काय नाही एवढं. आणि तो बघा मासे पकडायला बसलाय. दुरून डोंगर साजरे, इकडून पण आहे छोटा झरा. एवढा आहे, एवढ्याशा घरात काय भागत नसतंय आपलं. हे पण समोर बघ ना. हाँ ये बात लेकिन फट रही है भाई उसको देख के. दुरून डोंगर साजरे. डोंगराळ भाग आपण एवढा चालत आलो आणि आता लागलाय ते सरळ वरचा रस्ता आहे. पुढे गेल्यावर चढण आहे. आम्ही 2 जणांनी 2-2 फोटो काढले खाली. माझ्या फोटोंची तर मी अपेक्षा यांच्याकडून जास्त करू नाही शकत, पण हे मात्र ठीक आहे. जलो पण कोकम पिको ग बाई माझे. गाईज ही आहे ना, जिकडे पण जाते ना, कुठे पण जाऊ दे, कुठेही जाऊ दे, फोटोमुळे ना मूड खराब करून टाकतात ताई. देखते भाऊ बोलत होता तुंगारेश्वर. मला नव्हतं माहिती की भाई एवढं चालवलं तर तुंगारेश्वरला, म्हणजे किती जास्त आहे, म्हणजे खूप जास्त आहे. आता किती किलोमीटर ते मला माहित नाही, तुम्हाला माहित असेल नक्की कमेंट करून सांगा. पण कोणतरी अगोदर बोललं की 3-4 किलोमीटर आहे काहीतरी ना. आणि इकडून रिक्षा पण येत जात आहेत, तर रिक्षाची सोय इकडे आहे. पण रस्ता पूर्ण असा आहे, संपूर्ण, त्याच्यामुळे काय असं खडकाळ आहे. मी प्रॉपर शूज नाही वेअर केले, आणि ते माझे कधी नसतातच आणि पुढे पण नसणारच आहेत. भाऊनी सँडल घेतले. तुला लागतंय का टोचताय दगड वगैरे? नाही ना, तो सेफ आहे. माझ्या पायाला टोचतंय, पण अजून किती क्रॉस करायचं माहिती नाही. पण पुढे जाऊन आपल्याला काय लागणार आहे मला पण नाही माहित. पण मी पाण्याच्या शोधात आहे. आवाज त्या साईडने येतोय. ते नको, ते व्यवस्थित पाहिजे. ए भाई क्यों पीछा कर रहे भाई, बक्स दो हमें. चला बघूया आता पुढे काय ते. थोडंसं चालतो आणि परत भेटतो तुम्हाला. आवाज तर लेफ्ट साईडने येतोय झऱ्याचा वगैरे असं मस्तपैकी. आणि इकडे पाणी असणारच आहे. भाऊ पहिले विचारतो आजूबाजू, म्हणजे जे येत होते ना तिकडून, त्यांना विचारतो पाणी आहे क्या वहाँ, कारण ते त्याला मेन आहे, ते त्याला पाहिजे. चला, आणि मेन आपण त्यासाठीच येतो. चलो भाई साहब, जी इकडून फुलं लागलेत ना सगळी मस्त, आणि येल्लो फुलं तर आहे ना एकच नंबर आहेत. ही बघा किती सुंदर फुलं आहेत, आणि ते पण अशी म्हणजे कोमेचे थोडीशी, बट एकच नंबर आहेत फुलं. वाव यार. पुढे पण ही रेड कलरची फुलं आहेत, ती पण एकच नंबर आहेत मस्तपैकी एकदम. आता आपण चालत चाललोय ना, तर मी इकडे नोटीस करते की इकडे ए भाई कुत्रा मागे जाता मी नोटीस करते प्रत्येक असं म्हणजे ना 4-4, 5-5 झाडं क्रॉस केली ना की इकडे झेंडे लावलेले आहेत ऑरेंज कलर मध्ये. बघा तुला गाईड करण्यासाठी इकडे एक झेंडा आहे. त्याच्यानंतर त्या झाडावर पण आहे तिकडे एक झेंडा, इकडे पण आहे. सो विच इज गुड थिंग की आपल्याला ऍटलीस्ट मार्क म्हणून आपल्याला समजू शकतो की हा एक साईन आपल्याला, हा आपल्याला कुठे कोणी चुकलं तर एक ते आपण जाऊ शकतो. आपण किल्ल्यावर वगैरे गेलो ना, किंवा कुठे असं ट्रेक साठी वगैरे असं काही गेलो आपण साठी वगैरे, तर तिथे लावतात रिबिन वगैरे बांधतात, किंवा रिबिन पण असतात, सफेद कलरने एरो वगैरे असतात, असे साईन केलेले असतात. बाई पाणी बोलून आता एवढंसं पाणी बघायला मिळालंय, आणि तिथे पण आहे. चल आता आपण इथेच जाऊ. हा पुढे अजून जास्त लांब असेल मित्रा, अजून पुढे लांब आहे का? कितना है? पानी है क्या वहाँ पे? ऐसा इथेच जातो मी. चल कुठेतरी डुबकी मारायची. इधर भी तो डुबकी मारने का ये ना, तो ऊपर काय के लिए जाने का. अरे ती राहू दे ना बाय, तुला काय एवढं तिला इथपर्यंत घेऊन आली, जाता येत नाही तर तुला? पाण्यात नाही ना, तिला कळतं की आपल्यासारखी येडी नाही, माणसं येडे असतात, प्राणी जनावर त्यांना. पाय ओले करायला आली. ठीक आहे ना, मी पण पायात ओले करायला आलो. नंतर बघूया, पायापासून जरा बरं वाटले की नंतर वरती अजून ओला होईल. तात्पुरतं मी कातळावर बसायला आलो है. ऐसा दोस्तों स्पा भी करके ले सकते, ऐसा कुछ विषय नहीं है. जितना मिला उतने में गोड़ मारने का. मुझे इतना ही बस हो गया. बस ये होता है दोस्तों परिश्रम. डीग भर चल के आ गए. अभी देखो इतना मस्त स्पा मिल रहा है ना, क्या ही बता. हे बघा मस्त पाण्यात पाय टाकले. ऍक्च्युली इथे खोल आहे. बसून घे तू पण. ओला होईल. अरे नाही होत ओला, एवढ्याने ओला नाही होत. पाय ओले झाले बघ. तो 150 गेला तिकडे पुढे. बस तू पण. नाही मला नाही बसायचं. अरे इकडे बस बोलतोय, सुकच आहे. मी कुठे ओल्यात बसलोय. तुला पूर्ण भिजवलं वरून केसाच. जाऊ दे आता, काय बोलत नाही, तरी कमीच आहे तुला. आता एवढ्याच भागात आहे जिथे वर बीर पण नाही जात आहे कुठे. हे जे पाणी पडतं ना तिथपर्यंतच आपला स्टॉप आहे.
आणि वरती मंदिर आहे महादेवाचं, बट तिथे काय आपण आता जात नाही. आणि तेवढं म्हणजे बाई तेवढा त्राण उरलेलाच नाहीये, ऑलरेडी सगळी एनर्जी समाप्त आहे. त्याच्यामुळे मस्त पाणी पण भेटलंय. आणि भाई एवढं जे चालत आलो इथपर्यंत, त्याचं चीज बोलतात ना ते एक आलंय. आता थोडं आपण पुढे चाललो. पाय हळू टाका कारण स्लिपरी. माझी चप्पल तर काय नाही, पॅरागॉन बोलते. बाकी पाणी एकदम स्वच्छ आहे बघा, काय कलर आहे पाण्याचा यार. काही पाणी स्वच्छ आहे ना एकदम निखळ. मतलब इधर मेरे नहाने की सोय हो जाएगी. हाँ हाँ नहायला सकाळी न्हावून नाही आला तू. न्हावून आलो मग आता काय नाही खोल आहे पुढे भाई. हे बघ हे डीप आहे इथे. मग दिसतंय ना. जाऊन बघ चला, फॅमिली पण आली, टेन्शन नाही. हा समोर फॅमिली पण आली. हा जा. पहिले मी उदाहरण देते. हाँ. तुम दे डायरेक्ट हात, फायनल कर दे. हात पकडतो तुझा. खडी तर दिसतात त्याची. मला इथे जास्त जायचं नाही पाण्यात. हे बाई डीप आहे नाही जाऊ शकत. हा नाही जाऊ शकत, जास्त आहे खाल पाणी. चेक तर कर जाऊन. चेक करून मी भिजू, मला भिजायचं नव्हतं इकडे. हा मग माझा हात पकड, मी जातो. नाही तुला तर जाऊनच देणार, सॉरी. जाऊ दे दोस्तों, रिस्क नाही लेने का. फॅमिली आली आहे, बघूया. ती जर इथे गेली ना तर मग जायचं. नाही असं काय, ती गेली तर आपण त्यांनी उडी मारली तू पण मारणार. कुछ भी मतलब कायदे में रहते करने का, एक्स्ट्रा मचाने का नाही. आता हे माझ्या मागे उभे आहेत ना, ते पण बोलतायत दीदी आप पहिले जाओ, भाई आप पहिले जाओ. असंच विषय चालू आहे कारण खोल आहे. तो विषय आहे ना मधला, हा खोल आहे. ते तिथपर्यंतच दगडी वगैरे. हे दोघं एवढ्या खाली गेले आणि ह्याला जायचंय. मग आता अजूनच खाली जाईल. भाऊ बिलकुल जायचं नाही, बिलकुल जायचं नाही, पहिलेच सांगते. भाऊ फोटो काढू की भाऊ नाही जायचं, ते ऑलरेडी खाली आहे. थांब ना. भाऊ डायरेक्ट खाली. झालं आता त्याचं काम. 25 म्हणून साईडला बसलं. गाईज माकड आलेला आहे. बाजूलाच माकड आहे. ए भाई सांभाळून. तुझं झालं का? झालं की अजून डुक्क्या मारायच्या आहेत. कशाला नाही, तिचा शिस्तीत. हे भाईचा कसा भोग आहे ना आगे. आता आपण निघूया. आता बस जास्त थांबून उपयोग नाहीये. आणि समोर फॉग किती भारी वाटते यार. बंदे का वहाँ पे कुछ भागा नाही, त्याच्यामुळे ते इकडे येऊन बसाय. कॅमेरा जसा ओपन केला तसा उठलाय लगेच. इथेच बसला होता खाली. चल लवकर आता, नाही तर जायला लेट होईल. रिक्षा बघूया आपण. जमतंय का? जमतंय गाईज. इकडे थोडा फोटोशूट करतोय आम्ही. त्याच्यानंतर आता मंदाऱ्यांना कोणत्या अवस्थेत ते बघा. म्हणजे भाईसाहेब एवढे फोटो झाले, म्हणजे क्लिकवर क्लिक करतेच आहे, पण त्याचं जो मन नाही भरत आहे. त्याला लेट होईल. आता बरोबर 5:30 झाले. हे तो पण माकड भाऊ. भाऊ हे बॉटल आहे भाई. बॉटल आहे भाई, बॉटल आहे भाई. घेणार कधी? घेऊन गेल्यावर बोलणार बॉटल आहे भाई. पहिला मेंटल एक नंबर भाई. माझी पर्स लायकी नाहीये बाई. गेल्यावर घेणार आहे. मी आपलं बसलोय तिथे तर बसलोय. फोटो काढायचं सोडून इतर बकेट या चालू आहे. होया कसा निशाणा भाई. कसा घेऊन गेला असतं ना तेव्हा कळलं. आई शपथ 2 सेकंदाला चुकलं. भावनी बॉटल उचलली नाही तर पर्स पण भाई. हे भाई पर्स. ते निघ इकडून. आता जाताना काही टेन्शन नाही, उतारच आहे ना, त्याच्यामुळे पटकन उतरू. हा आणि काठी घेतले हातामध्ये. बाकी अच्छा लगा गाइस आके यहाँ पे. थोड़ा सा मन को शांति मिला. बस मन को शांति मिलना जरूरी है, वो मिला. चांगले फोटोज पण क्लिक केले बस. और क्या चाहिए. अभी थोड़ा कुछ खाएंगे, इधर खाएंगे नहीं तो घर पे खाएंगे. बघूया काय आहे ते. लेट्स